राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीत वाढ झालेली आहे। यातच आता मुंबई, ठाणे आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। राज्यात झालेल्या पावसामुळे थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे। धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर घातली आहे। शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली आहे। जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटलेल्या आहेत, तर काही भागात विजांच्या तारासह मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतात उभ्या असलेल्या पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। विशेषतः गहू, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा तसंच कांदा या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। काढणी झालेल्या पिकांवर पावसाचं पाणी आणि गारांचा मारा झाल्यानं उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। कांदा पिकाचं तर सर्वाधिक नुकसान झाल्याचं बोललं जात असून अनेक शेतांमध्ये कांदा आडवा पडल्याचं दृश्य आहे। या अवकाळी पावसामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय। नुकसानग्रस्त भागात महसूल विभागानं तातडीनं पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये। दरम्यान प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तलाठी व कृषी विभागाच्या पथकांना सूचना देण्यात आल्याची माहिती आहे। पुढील काही तासात हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानं शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा बिंदास्त मराठी न्यूज।